देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन साहेब, देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, आमचे अध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण, आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, नांदेड जिल्ह्यातील खासदार, आमदार सर्व मतदारांनी पसंती दिल्यामुळं वरच्या केंद्रीय जी आमची समिती आहे, कालच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये मला उमेदवारी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी ह्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. नक्कीच त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याकरता मी सार्थ राहील. महायुतीतील जे घटक पक्ष आहेत ते आता ह्या निवडणुकीमध्ये सोबत आहेत का? बऱ्याच नेत्यांची महायुतीतील इतरांची भेटगाठ होताना पाहायला मिळते. भेटीगाठी आता माझी भेट झाली, यांची काँग्रेसवाल्यांची भेट झाली, माझी खासदार भेटले मला. भेटीगाठी होतच असतात, पण आज मी जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही आहे, मी महायुतीचा उमेदवार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार आहे मी. ज्याप्रमाणे मी इथं फॉर्म भरला आहे, आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे 11, 4 आणि 2. त्यामुळं प्रत्येक पक्ष एकमेकाला मदत करणारच आहे, त्यामुळे कुठली अडचण येईल असं मला वाटतं. काँग्रेसचे नेते इथून जाताना दिसले, मग वाटतं का काँग्रेसही मदत करेल तुम्हाला? तुमचा प्रश्न आता काँग्रेसचं मी कसं बोलतो. तर राष्ट्रवादीकडून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात दाखल करा, 4 तारखेपासून गुटवलं ना, बघूयात काय. जर एम पक्षाचे काही नगरसेवक आहेत ते कुठे तुम्हाला मदत करतील का? बघूयात काय होतं, काय काय सांगतो. तसं काय बोलणं झालंय का प्राथमिक स्तरावर? अजून काय सध्या बोलणं झालं. एमजीपीचे 2 सोबतच आहे. सोबत आहे. दोन्ही सोबतच. वंचित आघाडीचे वगैरे नगरसेवक मदत करतील. आता पुढे बघूयात काय काय होतं 4 तारखेच्या पुढं.